नमस्कार. मी आज भारताच्या राष्ट्रपती पदाबद्दल माहिती देणार आहे. कालसुद्धा मी भारताच्या राष्ट्रपती पदाबद्दलच भाष्य केलं होतं. आजचं माझं व्हिडिओ हा भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल असणार आहे. अशी कोणती निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये भारताचे राष्ट्रपती हे बिनविरोध निवडून आले. आत्तापर्यंतच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये फक्त एकच अशी निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये राष्ट्रपती पदाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले, म्हणजे विरोधी पक्षांनी त्यांचा उमेदवार उभाच केला नाही. ती निवडणूक होती 1977 सालची. 1977 मध्ये डॉक्टर नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले पहिले राष्ट्रपती होत. डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांच्याबद्दल विशेष माहिती म्हणजे ते राष्ट्रपती होण्याआधी दोनदा आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर दोनदा ते लोकसभेचे सभापती सुद्धा होते. म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा ते लोकसभेचे सभापती झाले त्याचवेळी त्यांची राष्ट्रपती पदावर 1977 साली बिनविरोध निवड झाली आणि ते भारताचे 6वे राष्ट्रपती झाले आणि ते 1977 ते 1982 असे सलग 5 वर्ष राष्ट्रपतीपद त्यांनी भूषवलं. आणि डॉक्टर नीलम संजीव रेड्डीबद्दल आणखी एक उद्बोधक माहिती म्हणजे हीच व्यक्ती म्हणजे डॉक्टर नीलम संजीव रेड्डी 1969 सालच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना देखील ते राष्ट्रपती पदाची निवडणूक हरले होते. ही विशेष बाब इथे सगळ्यांनी लक्षात ठेवावी. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 1969 साली काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव झाला होता आणि विरोधी पक्षाचे उमेदवार डॉक्टर व्ही गिरी यांची निवड राष्ट्रपती पदावर झाली होती. ही विशेष बाब सगळ्यांनी लक्षात घ्यावे. मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती देत जाईन. धन्यवाद.